आजकालची शिक्षण पद्धती किती बदलली आहे ना. म्हणजे एवढे सारे बुक्स, एवढे स्टेशनरी आयटम्स आणि हे सर्व त्यांना आता स्कूलमधून, आणि प्रत्येकाला वेगळं किट दरवर्षी वेगळं घ्यावंच लागतं. तर पैसे तर जास्तच आहेतच, पण हे आपल्या वेळेस तर असं काहीही नव्हतं. एवढे स्टेशनरी आयटम्स वगैरे हे तर सर्व बघायलाही मिळत नव्हतं. पण आजकाल सगळंच बदललेलं आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्चच किती होत चालला आहे. म्हणजे असं होतं आहे की सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त यावरच खर्च होतो आहे. पण काय करणार आता, जसं आहे तसं तर आपल्याला करावंच लागणार. तर त्यासाठी काव्याला काल इथं तिचे बुक्स वगैरे आणले होते, तर तिची एक्साइटमेंट पहा, ती सर्व बुक्स वगैरे काढून घेत होती. आणि तिला सगळे बुक्स कसे आलेत काय नाही हे सर्व चेक करायचं होतं, त्यामुळे ती चेक करत बसली होती. त्यानंतर मग स्टेशनरी आयटम्समध्ये काय काय आलं आहे, हे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत हे सर्व तिला पाहायचं होतं, तर ती पाहत बसली होती. तर मला तर असं वाटलं की अरे बापरे, एवढ्या साऱ्या बुक्स आणि एवढं सगळ्यांना अभ्यास आहे. आपल्या वेळेस तर असं काहीच नव्हतं, एवढा अभ्यास वगैरे कधीच नाही. आपण तर फक्त एक स्कूलमधून आलं की खेळणं वगैरे हे सर्व असायचं, पण आत्ताच्या मुलांना तर फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढंच झालं आहे. पण असो, जे आहे ते तर आपल्याला करावंच लागणार. तर तिच्याच स्कूलच्या वगैरे हे सर्व बुक्स वगैरे कवर वगैरे लावून सर्व आवरून ठेवलं. तर म्हटलं मी तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजकालच्या शिक्षण पद्धतीवर तुमचं काय मत आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर माझे व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.